टोविंग व्हॅन आहे ही आणि मागे माझी बाईक टो करतो आपण सर्व्हिस सेंटरला. तर प्रॉब्लेम असा झाला ॲक्च्युली की माझी बाईक चालवत नव्हती आणि 2 दिवस माझी बाईक तशीच खरी होती. मला ऑफिसला पण न्यायला भेटला नाही. सर्व्हिस सेंटरवाल्यांनी मला सजेस्ट केलेलं, त्यांना कॉल केला आणि त्यानंतर मग त्यांनी टोईंग अरेंज केली. हॅलो फ्रेंड्स, तुम्हाला प्रश्न पडला असेल की बाईकवरून अचानक मी इकडे कुठे बसलोय. तर ॲक्च्युली आपण आता टेम्पोमध्ये टोविंग व्हॅन आहे आणि मागे माझी बाईक टो करतो आपण सर्व्हिस सेंटरला. तर प्रॉब्लेम असा झाला ॲक्च्युली की माझी जी बाईक होती ना, त्याचा तो साईड स्टँड कट ऑफ सेन्सर आहे, तो ॲक्च्युली ना बंदच होत नव्हता. त्यामुळे माझी बाईक चालवत नव्हती आणि 2 दिवस माझी बाईक तशीच खरी होती. मला ऑफिसला पण न्यायला भेटला नाही. सो आज फायनली TVSचा RSA आहे, रोड साईड असिस्टन्स, त्यांना कॉल केला आणि त्यानंतर मग त्यांनी टोईंग अरेंज केली. थँक गॉड मी RSA घेतलेला. माझ्या सर्व्हिस सेंटरवाल्यांनी मला सजेस्ट केलेलं की जर तुम्ही ट्रॅव्हल करताय तर तुम्ही RSA ॲक्च्युली घ्या आणि हे सगळ्यांनी RSA घ्यायला पाहिजे. कारण कधी जर तुमची गाडीमध्ये ब्रेकडाऊन झाली तर RSA वाल्यांना तुम्ही कॉल करून टेक्निशियन अरेंज करतात ती लोक फ्री ऑफ कॉस्ट. आणि जर गाडी इनकेस टो करायला लागली तर ती लोक टो अरेंज पण करून देतात. ओके, सो माझा साईड, जसं मी म्हटलं, माझा साईड स्टँड जो होता त्याचा जो सेन्सर आहे तो काम करत नाही. त्यामुळे सगळं हा अरेंजमेंट वगैरे केली. आता आपण चाललोय ठाण्याच्या सर्व्हिस सेंटरला. ओके, सो छोटंसं अपडेट द्यायचं होतं. आपण गाडी सर्व्हिस सेंटरला घेऊन आलो आहे आणि गाडी ते दाखवलेली आहे आणि सगळं गाडीचं पेपर वर्क जे काय होतं ते सगळं झालेलं आहे. आता बघू, गाडी चेक करतील आणि सांगतील की नक्की काय गाडीचा इश्यू होता, सेन्सरचा काय फॉल्ट एक्झॅक्ट नक्की तो आपल्याला समजेल. लेट्स सी. खूप जास्त काय खर्च निघाला नाही पाहिजे आणि थोडक्यात फक्त सेन्सरवर फक्त भागलं पाहिजे. ओके, सो फ्रेंड्स, गुड आफ्टरनून. आज आहे सोमवार. आपण शनिवारी संध्याकाळची गाडी आपण TVS सर्व्हिस सेंटरला दिलेली होती आणि संडे म्हटल्यावर सगळेजण सर्व्हिस सेंटरला गाडी घेऊन येतात, पण त्या वेळामध्ये पण वेळ काढून माझी गाडी त्यांनी करून दिली सर्व्हिस सेंटरवाल्यांनी. ऍक्च्युली 1.5 वर्षापासून मी इथे सर्व्हिस करतोय. मला पण माझ्या रेफरन्स थ्रू इथे मी आलेलो. थँक्स आशिष फॉर रेफरिंग मी दिस सर्व्हिस सेंटर.
सो आपण आता ऍक्च्युली भेटणार आहे ज्यांनी या सगळ्या माझ्या या प्रोसेसमध्ये पूर्ण हेल्प केली ते आपले रवी सर. सो हे आहेत रवी सर, सुप्रीम टीव्हीएस चे. सो रवी सर, माझ्या गाडीमध्ये एक्झॅक्ट काय इश्यू झालेला होता? हेलो एवरीवन, माय नेम इज रवि कुमार टाक. मैं सुप्रीम टीवीएस के साथ काम कर रहा हूँ पिछले 2 साल से एंड करेंटली मैं वर्कशॉप मैनेजर हूँ फॉर थाने सुप्रीम ब्रांच. सो जैसा सर ने बताया, सर से मेरा जो कोऑर्डिनेशन है वो वाया हुआ था. इनको एक फ्रेंड के थ्रू, अभिषेक के थ्रू मालूम पड़ा कि यहाँ पे एक सर्विस सेंटर है. सेम एज इट इज अभिषेक सर ने मुझे बताया था कि मेरे एक फ्रेंड है, वो फर्स्ट टाइम आ रहे हैं, वो बहुत सर्विस से रिलेटेड एंड गाड़ी के रिलेटेड थोड़ा डिससेटिस्फाई है, उनको थोड़ा गाइड करो. तो जब वो आए स्टार्ट में तो मैंने उनको गाड़ी की सर्विसिंग करके दी, उनको सब गाइडेंस दिया. सर्विस के अलावा गाड़ी में क्या क्या अपडेशंस हैं, गाड़ी किस तरह से वर्क कर रही है, मीटर किस तरह से काम कर रहा है, गाड़ी में कौन सा सेंसर क्या काम कर रहा है, वो भी मैंने गाइड किया. एंड मोस्ट इंपॉर्टेंट थिंग, मैंने उनको 2 चीज़ मेरे एंड से सजेस्ट की थी. वो ये थी कि जितना भी हो आपको हर सर्विस टाइम टू टाइम सर्विस सेंटर से करानी है. कोई भी ऑथोराइज सर्विस सेंटर से कीजिए. इट्स नॉट मैंडेटरी कि आप मेरे पास आओ, कोई भी ऑथोराइज से कीजिए. सेकेंडली, मैंने उनको रोड साइड असिस्टेंस गाइड किया था कि आप रोड साइड असिस्टेंस कीजिए, जो सबसे बेनिफिशियल चीज़ है. और एग्जैक्टली सर ने वही किया. उन्होंने फर्स्ट आइटम पे मुझे बोला ठीक है आप बता रहे तो मैं ले लेता हूँ. पहली बात तो ये कि वो फर्स्ट सर्विस में मेरे बहुत खुश हो गए थे कि हाँ भाई अब लग रहा है कि सर्विस हुई है. उन्होंने रोड साइड लिया. ऑल ऑफ सडन सैटरडे फ्राइडे को उनकी गाड़ी में एक प्रॉब्लम हुआ जिससे उनकी गाड़ी स्टार्ट नहीं हो रही. सर ने मुझे ऑल द वे 9:30-10 बजे के टाइम पे कॉल किया रात में कि मेरी गाड़ी में ऐसा प्रॉब्लम हुआ है, अभी मैं जाने के लिए कहीं ट्राई कर रहा हूँ पर जा नहीं पा रहा हूँ. मैंने बोला ठीक है सर, आप एक वीडियो बनाइए, एक फोटो बना के मुझे भेजिए. सर ने मुझे भेजा तो मैंने उनको बताया कि सर ये साइड स्टैंड सेंसर का सिंबल है, अगर आप स्टैंड थोड़ा प्रेशरली क्लियरली ऊपर लेते अगर हो जाता तो वेल एंड गुड. जो सर ने ट्राई किया, हम वीडियो कॉल पे बात कर रहे थे पर वो नहीं हुआ. फिर एंड ऑफ द डे मैंने उनको बताया सर आपने रोड साइड असिस्टेंस लिया, आप वहाँ पे कॉल कीजिए. सर ने कॉल किया, गाड़ी पिकअप होकर मेरे पास आई. मैंने सर को गाइड किया क्योंकि ये साइड स्टैंड सेंसर का सिंबल है, मैं मेरे एंड से चेक करता हूँ. और सेंसर इलेक्ट्रॉनिकल पार्ट है तो वो एक एरर के कारण सेंसर बंद हो चुका था, सेंसर काम नहीं कर रहा था. तो एज ऑफ नाउ हम लोग ने सेंसर चेंज किया है, गाड़ी के वायरिंग्स भी चेक किए हैं, मीटर भी एक बार चेक कर लिया है. कभी कभी होता है कि मीटर में सिंबल दिखाता है पर सेंसर्स काम करते हैं. तो हम लोग ने मीटर भी चेक किया, वायरिंग भी चेक की, सेंसर हम लोग ने चेंज करके दिया सर को. और सर की गाड़ी एज ऑफ नाउ एकदम ओके. सर 5 किलोमीटर का ट्रायल भी लेके आए, सर को कोई भी प्रॉब्लम नहीं है एंड इज वेरी सेटिस्फाइड विद यू. और अभी भी वो आरएस से रिन्यू करने के लिए बोल रहे हैं. तो मैंने उन्हें बताया कि अभी उनका आरएस खत्म नहीं हुआ है, अभी रुकिए 3 महीने और उसके बाद हम रिन्यू करते हैं. एंड अबाउट सर्विस वो सर आपको बता देंगे क्या. ओके, सो बेसिकली ठाण्यामध्ये जे आहेत ना लोक ज्यांच्याकडे टीव्हीएसच्या बाईक्स आहे, स्कूटी आहे, तर मी सजेस्ट करेल ठाण्याचं जे सुप्रीम टीव्हीएस आहे तर तुम्ही हे एकदा सर्व्हिस सेंटर नक्की चेकआउट करा. कारण ऍक्च्युली ही जी व्हिडिओ आहे ना ही कुठली स्पॉन्सर व्हिडिओ नाहीये. मला जो एक्सपिरियन्स आला तो मी तुमच्यासोबत शेअर करतोय. आणि खरंच जेन्युअनली इथली लोकांनी मला बरेच हेल्प केलेत, खास करून रवी सर. ह्यांना मी कधी माझ्या बाईकचा काय इश्यू असेल नेहमी डायरेक्ट कॉल करतो की सर असा असा इश्यू आहे, आणि ते जेन्युअनली मला हेल्प करतात. ते कधीही टाइम वगैरे बघत नाहीत. सो एक त्यांचा हा बेनिफिट आहे की तुम्ही आउट ऑफ द वे जाऊन तुम्ही कस्टमर्सला गाईड करताय. सो ऍक्च्युली आय एम व्हेरी सॅटिस्फाईड विथ टीव्हीएस सर्व्हिस सेंटर. सो थँक्यू. थँक्यू सर. या हां, सो फायनली आपली गाडी झालेली आहे आणि मस्त गाडी वॉश करून दिली आहे सर्व्हिस सेंटरमधून. सो इथपर्यंत तुम्ही ब्लॉग बघितला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीमध्ये. सो तोपर्यंत टेक केअर अँड राईड सेफ.